19 मार्चला आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा. शेतकरी नेते रविकांत तुपकरांना नोटीस. आपण धमक्यांना घाबरत नाही, तुपकर यांचा एल्गार. अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील हदगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. 23 मार्चला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये पक्षप्रवेश करणार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठी आहे का? संतप्त महिला भाविकांचा मंत्री हसन मुश्रीफांना थेट सवाल. जयंत पाटील यांचं त्यांच्या पक्षात मन लागत नसल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलंय. सत्ता नसताना आमदार नेते सांभाळणं अवघड असतं. जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त केल्याचा हसन मुश्रीफ यांचा दावा. चंद्रपूर जिल्ह्यातील हिंगणाळा येथील सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन. शंकरपटाचं आयोजन सरकारने करावं. विधानसभेत याबाबत प्रश्न मांडणार असल्याची सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. सोलापुरातील करमाळ्यामध्ये देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प. गोकुळ सहकारी दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्पाची निर्मिती. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आक्रमक. 23 मार्चला औरंगजेबाची कबर उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. महिला प्रदेशाध्यक्ष राजश्री उमरे पाटील यांचा इशारा. यवतमाळमधील शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं भोजन. जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी घेतला ठेकेदारांचा समाचार. मुलींना वेळेवर जेवण मिळत नसल्याचंही समोर. बीड नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर. पक्क्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्त्यांचं काम. बीड नगरपालिकेकडून लाखोंची उधळपट्टी. सामाजिक कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी. साताऱ्यात पेट्रोल पंपावरील दरोड्यात कामगाराचा सहभागी. स्वतःवर हल्ला करायला लावत रचला दरोड्याचा कट. पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.